प्रजासत्ताक दिनाच्या 2 दिवस आधी वसईत भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली। या यात्रेत 100 मीटर लांब तिरंगा झेंडा बनवण्यात आला होता, ज्याला दोन्ही बाजूंनी शाळकरी मुले आणि नागरिकांनी डौलांनी फडकवले होते। यात्रेला वसई तहसीलदार कार्यालयापासून सुरुवात होऊन पापडीपर्यंत जवळपास 10-12 किलोमीटरचा प्रवास करण्यात आला। संविधानाचे महत्त्व तरुणांना आणि बालकांना पटवून देण्याचा उद्देश या यात्रेमागे होता। विशेष म्हणजे सर्व जाती धर्मांचे धर्मगुरू आणि वसईचे तहसीलदारही या यात्रेमध्ये सहभागी झाले होते। यात्रेने वसईत राष्ट्रभक्तीची भावना आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला आहे। आज आपण ही तिरंगा रॅली मागील वर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण ही रॅली आयोजित केली होती। त्याची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या याच्यामध्ये घेतली गेली होती आणि याचा मागे उद्देश होता की भारताची जी आपलं संविधान, आपली जी प्रगती होते ती देशाला कळावी, सर्व भारतीयांना कळावी, याच्या मागचा हा उद्देश आहे। आजही आपण भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरती आपण ही आज रॅली आयोजित करतो। खरं म्हणजे आपल्याला ही 26 जानेवारीला करायची होती, पण सगळेजण आपल्या ध्वजवंदनाला जाण्याची तयारीत असतात, म्हणून आज आपण त्याच्या पूर्वसंध्येला आपण ही आयोजित करण्यात आलेली आहे। भारतीय स्वातंत्र्याचा 75वा वर्धापन दिन झाला मागच्या वर्षी, त्या वर्षीपासून ही रॅली आपण चालू केली। आज बघताय किती चांगला प्रतिसाद मिळतोय। भारतीय तिरंग्याचा मान, सन्मान आणि भारताचं संविधान आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचवणं, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं, ह्या उद्देशाने बहुजन विकास आघाडी व युवा बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून ही तिरंगा रॅली आज आपण काढतोय। हीच एकजूट, हीच एकता, आपला सर्व धर्म समभाव जपावा हीच विनंती। थँक्यू। आजची जर तुम्ही रॅली बघितली तर खास करून आमचे सर्व धर्माचे धर्मगुरू इकडे आलेले आहेत। आम्ही बहुजन विकास आघाडी, युवा विकास आघाडी ज्यांनी हे तिरंगा रॅली आयोजन केले, आम्ही सर्व एकत्र येऊन चांगली अशी एक चांगला मेसेज द्यायला आम्ही एक आजची रॅली चालू केलेली आहे।